बेळगाव फाटकवाडी येथील जलजीवन कामासंदर्भात ग्रामस्तरावर आढावा बैठक व चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक यांनी केली होती, पण त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी चंदगड पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू ठेवले होते। यावेळी ते प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणाले पहा। तुमची प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? मी गेल्या 6 तारखेला प्रशासनाला एक निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी केलेली होती की स्थानिक पातळीवर एक आढावा बैठक घ्यावी आणि त्या कामाची सखोल चौकशी होऊन जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते पूर्ण करायचं, ती एक मागणी केलेली होती। आणि जे गावाअंतर्गत आत्ता जो पाण्याचा तुटवडा आहे तो कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट जो 1,60,00,000चा जो प्रोजेक्ट आता आहे त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही गावात अजून एकही पाईप टाकलेली गेलेली नाही, कोणत्या पद्धतीने तुम्ही त्या गावामध्ये पाणी पुरवठा करणार, यांनी कोणतीही भूमिका तशी घेतली नाही। पुढे पाईपलाईन टाकलेली आहे ती बाहेर म्हणजे गाव सोडून बाहेर टाकलेली आहे। माझी प्रशासनाला मागणी होती की आढावा बैठक घ्या, स्थानिक लोकांचे प्रश्न समजून घ्या, ग्रामपंचायतीला तुम्ही त्या ठिकाणी बोलवा, ग्रामपंचायतीची भूमिका मांडा, त्यांची भूमिका घ्या आणि या विषयावर आपण काहीतरी तोडगा काढूया असं मी त्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली। दुसरा प्रश्न असा आहे, अधिकारी किंवा ग्रामपंचायतकडून तुम्हाला संपर्क केला गेला होता का? 6 तारखेपासून गेल्या 15 दिवसापर्यंत कुणीही अधिकारी किंवा कुणी ठेकेदाराचा अधिकारी असेल, ग्रामपंचायत असेल, यांनी कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही, म्हणून तरी आम्ही आंदोलनात बसलेलो आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, तुमची आत्ताच्या आंदोलनाची दिशा काय ठरणार? आता काल या ठिकाणी गट विकास अधिकारी त्या ठिकाणी भेटून गेले, मी काय मागणी केली, त्यांनी मला बोललं की चर्चेतून बोलले की आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो, पण चौकशी कधी करतो त्याचा वेळ काळ सांगितला नाही। चौकशी करतो नुसती वेळ मारून घेण्याचं काम जर करत असेल तर मी कदापि थांबणार नाही आणि पट्टीने तीव्र पद्धतीने मी आंदोलन पुढे करणार आहे। जोपर्यंत गावाअंतर्गत पाईपलाईन टाकून होत नाही किंवा त्यांनी तसा आदेश देत नाही लिखित स्वरूपात, तोपर्यंत मी कोणतंही आंदोलन उठणार नाही किंवा थांबवणार नाही।